नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सीडीआर मिळवण्याचा अधिकार कोणालाही नाही, अंजली दमानी यांकडे तो कसा गेला याची चौकशी होईल। देवेंद्र फडणवीस। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांना उतरविणार रिंगणात। मंत्रालयातील लाचखोर अधिकाऱ्याला अटक। ग्रामविकासचा निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपये मागितले। एसीबीची खारघरमध्ये कारवाई। आणि ट्रम्प यांनी इराणला हरामखोर म्हटले, होर्मुझ उघडा अन्यथा उद्ध्वस्त करून टाकेन। वीज प्रकल्प व पुलांवर हल्ला करण्याची धमकी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। प्रशासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे IAS तुकाराम मुंडे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले। आईच्या निधनाची बातमी समजताच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेले मुंडे हे तातडीने आपल्या ताडसोन्ना या मूळ गावी पोहोचले। संपूर्ण कुटुंबियांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या मातोश्रींवर अंत्यसंस्कार पार पडले। या प्रसंगी मुंडे यांच्यातील संवेदनशील आणि हळवा माणूस सर्वांनी पाहिला। मातोश्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मुंडे यांनी सामाजिक जाणीव जपताना पारंपरिक कर्मकांडांना फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला। अस्थि विसर्जनासाठी 10 दिवसांची वाट न पाहता किंवा कोणत्याही नदी पात्रात न जाता त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या शेतातील घरासमोर एक खड्डा खोदला आणि त्यात आपल्या आईच्या अस्थींचे विसर्जन केले आणि त्यावर एक वडाचे रोपटे लावले। वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपल्या आईच्या आठवणींना चिरंतन जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र वाखाणला जात आहे। बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेला 1.5 महिना उलटून गेला असून आरोपी अद्यापही फरार आहे। मुलीचे आईवडील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या 14 वर्षीय मुलीला सूरज पंजाब झोडगे याने फूस लावून पळवून नेले। या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्हा नोंद होऊन 1.5 महिना उलटूनही अद्यापही आरोपी अटक नाही। त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत गोसावी व जमादार सचिन मुरुमकर हे आरोपीकडून पैसे घेऊन त्याला सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। माझी मुलगी दोन महिने झालं पळून गेली तरी हे तपास काय करीनात। पैसे खाऊन हे माझ्यावर दबाव आणतात आणि फोन केला की मला मध्ये काय करायचं ते करून घ्या। दिले कंप्लीट केलेली 2 महिने होत आले तरी त्यांनी अजून कुठलाच तपास केला नाही। पैसे खाऊन ह्यांनी केस ही दाबली। बोला तुम्ही काय सांगता, किती महिने झाले तुमच्या मुलगी? 9 तारखेला 3रा महिना लागतोय तरी बी काय त्यांची कोशिशच करीनात की आमचा तपास चालू आहे। आणि म्हणायला गेलं की तुम्ही फोन कशा करतात, आमचं तर चालूच आहे तपास। मग आम्ही म्हणलं तर असा कसा तपास, त्यांचे मोबाईलच बंद म्हणते तर मग मोबाईल तो सारखाच बंदच ठेवणार आहे ना। हा मोबाईल बंद असला तरी काय ह्यांच्या तपास काढायला 4 दिवसात तपास निघतोय। उलट आम्हाला दाबीत येतं, गावातले 4-2 बी आम्हाला दबाव आणते तर पुन्हा हे बी आमच्यावर दबाव आणते तर न्याय पाहिजे ना। आज 14 वर्षाची पोरगी अल्पवयीन पोरगी पळून नेतात माझी। आम्ही 14 वर्षात लग्न करायला घातले, आमच्यावर केशी काढते तर मग आज पळून नेलेली पोरगी त्याच्यावर कसं काय तो आरोपी कसं काय अटक होत नाही? न्याय दे ना तुम्ही, चुकत असलं तर मला सांगा। केज येथील पिसेगाव फाट्याजवळ आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 2 कार आणि एका ST बसचा भीषण तिहेरी अपघात झाला। पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका अज्ञात वाहनामुळे पाठीमागील स्विफ्ट आणि रिट्स कारने आपला वेग कमी केला असता याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव अंबाजोगाई संभाजीनगर ST बसने या दोन्ही कारला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दत्ता लांडगे, विनोद जगताप आणि ST चालक मारुती फड हे तिन्ही चालक जखमी झाले आहेत। सुदैवाने बसमधील 17 प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरीही स्विफ्ट कारचा मात्र चिंदामेंदा झाला आहे। तर या अपघातास कारणीभूत ठरलेला एक कार चालक मात्र घटनास्थळावरून ताबडतोब फरार झाला। तर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भाटसांगवी औरंगपूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 22 कोटी रुपयांच्या बोगस कामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणारास दिनांक 23 मार्च 2026 रोजी संध्याकाळी जबर मारहाण करत त्यांचे हातपाय मोडले असून त्यांच्यावर सध्या बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाल्यानंतर मारहाण करणारे आरोपी फरार झाले आहेत। भाटसांगवी ग्रामपंचायतच्या दारातील अंगणच गावची कळा सांगत असून या गावातील जलजीवन पाणीपुरवठा नावालाच असून नळाला पाणीच नाही।
तर गावातील नळांची दुर्दशा झालेली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड ही फक्त कागदावरच करण्यात आलेली असून त्याच वृक्ष लागवडीचे लाखो रुपयांचे बिल परस्पर उचलले गेले आहेत, मात्र प्रत्यक्षात झाडेच लावली नाहीत. सध्या गावात प्रचंड भीतीचे वातावरण असून संपूर्ण गावच दहशतीखाली असल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील एका ऊसतोड कामगार मुकादमाचे शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. बापूराव देवराव चव्हाण राहणार मुरंबी तांडा तालुका अंबाजोगाई हल्ली मुक्काम घाटनांदूर हे ऊसतोड मुकादम असून ते साखर कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवण्याचे काम करत असतात. शनिवारी दुपारी 1 वाजता ते कारखान्याच्या उचलीच्या वसुलीसाठी घरातून आपल्या मोटारसायकलवर बसून बाहेर पडले होते. ते शासकीय गोदाम परिसरातील विद्युत डीपीजवळ पोहोचले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अंकुश हरिराम ढावरे राहणार होळ तालुका केज व इतर 3 जणांनी मिळून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये टाकून अपहरण केल्याची घटना घडली. या घटनेबाबत गंगाबाई बाबूराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 116/2026 कलम 140(3) BNS नुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास PSI असद शेख हे करत आहेत. दिनांक 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली असून माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे संस्थापक अध्यक्ष होत. उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी भारतीय जनता पार्टी आपला 47वा स्थापना दिवस साजरा करत आहे. भाजपचा भगवा ध्वज म्हणजे राष्ट्रनिष्ठा, विचारधारा आणि राष्ट्रसेवेला निष्ठावान आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा प्रतीक आहे. तरी उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या परिवारातील प्रत्येक सदस्यांनी आपल्या घरावर भाजपचा भगवा ध्वज लावून भाजपा स्थापना दिन साजरा करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा किल्ले धारूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह राजपालसिंह हजारी यांनी केले आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. बीडच्या आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात व डोंगराळ भागातील असलेल्या कनसेवाडी आणि बीड सांगवी येथील शेतकऱ्यांची मुले पोलीसमध्ये भरती झाल्याबद्दल बीड सांगवी ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. प्रदीप पोपट कर्डुले यांची अहिल्यानगर पोलीसपदी व नागेश रोहिदास बावणे यांची पिंपरी चिंचवड येथील पोलीसपदी तर बीड जिल्हा गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी चंद्रहार सर्जेराव करांडे पाटील यांचा मुलगा यश याची पालघर पोलीसपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.